नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 165 जागांची भरती आहे। त्यामध्ये पात्रता, दिनांक आणि अभ्यासक्रम याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये जर बघितलं गेलं की नोकर भरतीच्या संदर्भाबद्दल द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ठाणे यांनी नोकर भरतीची विस्तृत जाहिरात ही प्रकाशित केली। यामध्ये जर बघितलं गेलं तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 123, शिपाई श्रेणीच्या 36, सुरक्षा रक्षकाच्या 5, वाहन चालकाच्या 1 अशा एकूण 165 रिक्त पद सरळ भरण्यासाठी दिनांक 17/8/2025 रोजी दैनिक सकाळ आणि ठाणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार बँकेकडून ही जाहिरात आलेली आहे। नेक्स्ट आहे परीक्षा कालावधी आणि वेतन या संदर्भाबद्दल जर बघितलं की ज्युनियर असिस्टंट यामध्ये हंगामी आहे तर ते 20,000 रुपये वेतन आहे। शिपाई श्रेणीमध्ये 15,000, वॉचमन 15,000, वाहन चालक श्रेणीमध्ये 15,000 रुपये। अर्ज जे आहे तर 18/8/2025 पासून 29/8/2025 पर्यंत राहतील। ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा दिनांक आहे 29/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर कळवला जाईल। कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत ही ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल। त्याच्यामध्ये ज्युनियर बँक असिस्टंटच्या ज्या 123 जागा आहेत त्यापैकी वयोमर्यादा ही 21 ते 38 आहे। शैक्षणिक पात्रता आपण जर पाहिली तर शासनमान्य विद्यापीठाचे 50% गुण मिळून तो उत्तीर्ण असावा। समकक्ष श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा। उमेदवाराला संगणकीय ज्ञान असणं आवश्यक आहे। MSCIT कोर्स हा उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र निर्णयानुसार जर बघितलं गेलं की ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविका किंवा प्रमाणपत्र हे धारण केलेलं असावं। या परिपत्रकास अनुसरून शासनाकडील अद्ययावत परिपत्रक पूरक असल्यास ते देखील गृहीत धरण्यात येईल। नेक्स्ट आहे शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक। शिपायाच्या 36, सुरक्षाच्या 5 आणि वाहन चालकाची 1 याची वयोमर्यादा आहे 18 ते 38। त्यांच्यासाठी 8वी उत्तीर्ण ते 10वी उत्तीर्ण पर्यंत शिक्षण हे ग्राह्य धरलं जाईल। जे वाहन चालक आहेत यांच्यासाठी लायसन्स हे परवाना आवश्यक आहे। ही ऑनलाईन आहे। यामध्ये जर बघितलं की परीक्षा ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असेल। यामध्ये खालील विषयाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये निश्चित केला गेला आहे। गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तसेच ऑनलाईन परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे जर विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाईल। कागदपत्रासाठी जर बघितलं की ऑनलाईन परीक्षेत गुणानुक्रमे 1:3 पात्र उमेदवाराची यादी बँकेच्या संकेतस्थळावर ही प्रसिद्ध केली जाईल। सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी इतर संबंधित मूळ कागदपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणं हे बंधनकारक राहील। मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीनं मुलाखतपत्र डाउनलोड करण्याची अडचण निर्माण झाल्यास या support@thanedccbank.com या ईमेल ID वर तुम्ही संपर्क करू शकताय। कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस तो पात्र होईल आणि कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवाराला मुदतवाढ मात्र दिली जाणार नाही। कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद समजण्यात येईल। गुणांचं भारांक जे आपण म्हणतो तर त्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी 1 गुण, पदव्युत्तर पदवी 1 गुण आणि अनुभव असेल तर 2 गुण असे एकूण 5 गुण हे ग्राह्य धरले जातील। उमेदवाराची अंतिम यादी ऑनलाईन परीक्षेतील गुण, मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणापैकी गुणानुक्रमे याची प्रतीक्षा यादी तयार होईल। यानंतर श्रेणीतील पदसंख्या विचारात घेऊन ही निवड यादी ही जाहीर केली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।